जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळीकडे खोदून ठेवलंय, गाडी जायला रस्ता नाही, सगळीकडे ट्रॅफिक आपला जॅम, आणि स्कूटरवर मला न्यायला आलेले आपले महाराष्ट्र सैनिक म्हणतात राजसाहेब आगे बढो. अरे मी कुठून पुढे जाऊ आता अजून? काय झालं रे? बसा रे, आता शांत बसा सगळेजण. उद्या आता माझी पनवेलला सभा आणि परवा नाशिकला. विचारलेल्या माझ्या प्रश्नांना भाजपवाले उत्तर शोधतायत. मी आज माझ्या भाषणाला सुरुवात करण्या अगोदर जरा काल माझी शिवडीला माझी जाहीर सभा होती, त्या जाहीर सभेमध्ये मी एक विषय काढला होता, तो जरा थोडासा बोलता बोलता थोडासा अर्धवट राहिला. आणि तो विषय होता एका भाजपच्या एका लावारिस आयटी पेजवरचा. कदाचित कालचं माझं भाषण जर समजा तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी एक फोटो दाखवला होता. दाखव रे तो फोटो. हा फोटो तो. आणि थोडी माहिती देताना जरा थोडंसं माझे राहून गेलं. मी म्हटलं आज जरा भांडुपला सभा आहे, त्याची पूर्ण माहिती देऊन टाकू. विषय आहे गरीबी हटाओचा. कांग्रेस ने तो गरीबी हटाओ का नारा देकर बस वोट लूटा, लेकिन मोदी जी ने इन्हें गरीबी के दलदल से दिलाई मुक्ती. म्हणजे हा परिवार अतिशय गरीब होता आणि मग यांच्यामुळे हे गरिबीतनं बाहेर आले. मी मुद्दामून त्या फॅमिलीला आज परिवाराला मी आज इथे बोलवलंय. त्यांची ओळख करून देतो. अत्यंत अशा गरीब फॅमिलीची मी तुमची ओळख करून देतो. मी आता हा योगेश जनार्दन चिले, याचा व्यवसाय आहे अद्वैत आर्ट वर्क्स. हा मूर्त्या बनवतो, त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय आहे. वडील जनार्दन धोंडू चिले हे निवृत्त बेस्ट कर्मचारी आहेत, बीएसटी मध्ये कामाला होते. आई प्रमिला जनार्दन चिले या निवृत्त महानगरपालिका कर्मचारी होत्या, म्हणजे महानगरपालिकेत कामाला होत्या. बाकी आता ह्या बहीण मनाली आणि भाची सिमरन शिंदे हे आता विद्यार्थी आहेत. योगेश हा आपल्या रस्ते आणि आस्थापना याचा सरचिटणीस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा तो सहचिटणीस आहे. तर काय करायचं सांगा मला आता, भाजपवाल्यांचं काय करायचं? आणि कुठचाही ह्यांचा फेसबुकवरती यांनी एक आपल्या परिवाराचा टाकलेला फोटो, कुठचेही फोटो उचलायचे आणि आपल्या मोदींचा फोटो टाकून दे ढकलून.
असे किती टाकले असतील माहित नाही. आणि काल बसा आपण, जागा आहे ना आपल्याला बसायला? हा, जागा आहे ना? काल मी हे ज्या वेळेला शिवडीच्या सभेमध्ये मी सांगितलं, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी काही आयटी सेलची जे काही लोक आहेत त्यांनी आज सकाळी ते पेजच गायब करून टाकलं. तो फोटो दाखव. एबीपी माझाचा राज ठाकरेंच्या पोलखोल नंतर मोदींची जाहिरात असलेलं पेज गायब. त्याच्यावरची ती पोस्ट काढून टाकली आणि मग परत दुपार संध्याकाळी परत ते पेज सुरू केलं. मला समजत नाही का खोटं बोलतायत. मला असं कधी कधी वाटतं हा खोटं बोलण्याचा रोग आहे, जो कदाचित अख्ख्या पक्षाला झाला असावा. सगळे जण वरपासून खालपर्यंत सगळे जण खोटं बोलतायत. मनाला येईल ते बोलतायत. त्यांना वाटतं आपल्या हातामध्ये सत्ता आहे म्हटल्यानंतर आपण काय वाटेल ते बोलू शकतो. परवा दिवशी त्या प्रज्ञा सिंग ठाकूर भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये त्या आतमध्ये होत्या. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या शापामुळे हेमंत करकरे, म्हणजे जे आपले शहीद हेमंत करकरे जे इथे झाले, हेमंत करकरे, आमचे कामटे, होंबाळे, त्याच्यानंतर आमचे साळसकर, हे पाकिस्तानमधनं आलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी ते मारले गेले, ते शहीद झाले. त्याच्यावरती या प्रज्ञा सिंग ठाकूर सांगतायत माझ्या शापाने मेले म्हणे. बरं झालं मेले. एवढाही यांना काही वाटत नाही की बाबा एका अतिरेक्याने मारलं. आणि त्याच्यानंतर वाईट या गोष्टीचं, दुःख या गोष्टीचं की त्या बोलल्यानंतर त्यांना ती उमेदवारी तर दिलीच दिली, वर आमचे पंतप्रधान त्या ज्या काही बाई बोलल्या त्याचं समर्थन करतायत. भारतीय जनता पक्षाचे त्यांचे अध्यक्ष अमित शहा त्याचं समर्थन करतायत. तुम्ही आठवा ती रात्र. त्या रात्री काय काय झालं. सन्नाटा होता सगळा अख्खा मुंबईमध्ये. छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये ते शिरले, तिकडे त्यांनी गोळीबार केला, तिथे माणसं मारली गेली, आमचे अनेक पोलीस मारले गेले. म्हणजे आमच्या देशाच्या पोलिसांबद्दल, आमच्या राज्याच्या पोलिसांबद्दल यांना काही वाटत नाही. आणि निर्ढावलेपणाने, निर्लज्जपणाने त्या गोष्टींचं सगळेजण समर्थन करतात. आता नंतर बोलायला लागले की नाही नाही आम्हाला ते मान्य नाही. मग तरी तुम्ही तिकीट का दिलं? बरं, त्या बाई या काय सिग्नल मोडून आतमध्ये गेल्या होत्या का? ती कॉन्स्टेबलने पकडले, सिग्नल मोडलात बाई, आज चला. बॉम्बस्फोटाची केस होती. आमचे हेमंत करकरे यांच्याबद्दल कधी तुम्ही पुढच्या पोलीस खात्यामध्ये विचारून घ्या माणूस कसा होता. विनाकारण कोणाला तरी त्रास देणारा माणूस नव्हता. पण ज्या वेळेला बॉम्बस्फोटामधली व्यक्ती ज्या वेळेला येते, मग ती कोणी का असे ना, आतंकवाद हा आतंकवाद असतो. त्याला कुठचा आलाय धर्म? बॉम्ब फुटताना बॉम्बला माहितीच नसतं की याच्यामध्ये कुठच्या धर्माची माणसं मरणार आहेत. पण आमच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर त्यांना परत तिकीट दिलं जातं, त्याचं समर्थन केलं जातं. काय भारतीय जनता पक्षाला म्हणायचं? आणि हे सत्तेवरती आहेत. हे सत्तेवरती नुसते नाही, हा सत्तेचा माज आहे, माज.
गेल्या 5 वर्षामध्ये वाटेल त्या गोष्टी बोलून ठेवल्या या लोकांनी. आणि राज ठाकरे ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवतोय, मांडतोय, त्यावेळेला त्याची उत्तरं द्यायला तयार नाही हे लोक. आता म्हणतात म्हणे आम्ही आता उत्तर देणार आहोत. इतक्या दिवसांनी आठवलं. त्या दिवशी मी त्या हरिसाल बद्दल मी जे दाखवलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री तिकडे जाऊन आले. म्हणजे मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत झाली. मुख्यमंत्र्यांनी त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितलं. त्या टेलिव्हिजन चॅनलला सांगितल्यावरती त्या टेलिव्हिजन चॅनलला म्हणाले तुम्ही स्वतः जाऊन बघून या. त्या टेलिव्हिजन चॅनल गेलं हरिसालला, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला आणि ते म्हणाले राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. तिथली स्थानिक लोक होती, ती स्थानिक लोक बोलतायत की तिकडे ती गोष्ट झालेली नाही म्हणून. तुमच्या पंतप्रधानांनी ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत. ज्या ज्या म्हणून योजना सांगितल्या गेल्या त्या सगळ्या कधीच पूर्ण झाल्या नाही. त्या नुसत्या नुसत्या जाहिराती राहिल्या. बाबांनो, मी तुम्हाला सांगतो, जेवढ्या त्यांनी योजना सांगितल्यात ना, स्वच्छ भारत असेल, नमामि गंगे असेल, मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अजून काही इंडिया असेल, या सगळ्या योजनांवरती साधारणपणे किती, जाहिरातींवरती किती खर्च झाला? 4,500 कोटी रुपये ते 5,000 कोटी रुपये नुसत्या जाहिरातींवरती खर्च केला या लोकांनी. जाहिरातींवरती खर्च करतात ही लोक. योजना पूर्ण करत नाहीत, बेरोजगारांच्या हाताला रोजगार देत नाहीयेत, नोकऱ्या उपलब्ध करत नाहीयेत. मी तुम्हाला गोष्ट एक सांगतो. मी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये मी हा किस्सा सांगितला होता. हे नमामि गंगे, गंगा साफ करण्याचा प्रोजेक्ट, खरं तर ही नमामि गंगे म्हणजे गंगा साफ करण्याचा प्रोजेक्ट हे राजीव गांधी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी हे जाहीर केलं होतं. असो, तर यांनी आल्यावरती जाहीर केलं की बाबा आम्ही गंगा साफ करणार. मग त्याच्यासाठी किती पैसे उभे केले? त्याच्यासाठी 20,000 कोटी रुपये त्यांनी आणले की 20,000 कोटी रुपये गंगा साफ करण्यासाठी लागतील म्हणून. आत्ता 1 वर्ष, 1.25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सव्वा दीड वर्ष झालं असेल कदाचित. माझे एक मित्र, त्यांच्या पत्नी वाराणसीला, त्या बनारसी काय साड्या मिळतात, त्या साड्या म्हणून, त्या काय मुलाचं लग्न होतं म्हणून साड्या घेण्यासाठी म्हणून तिकडे गेल्या. आता साड्या घेण्यासाठी गेल्या तिकडे, तर काही दिवसभर कोण साड्या करत बसत नाही. आता वाराणसीला गेल्या तर जरा म्हणे फिरू जरा आपण म्हणून गंगेमध्ये, म्हणून तिकडे एका होडीमध्ये बसल्या. त्या होडीमध्ये फिरवतात तिकडे गंगेमध्ये. ज्या वेळेला तिथे त्या गंगेमध्ये होडीने फिरायला गेल्या, ते त्या मला त्या व्यक्तीने मला सांगितलं, त्या बाईंनी मला सांगितलं. त्या मला म्हणाल्या, म्हणे आम्ही जरा पुढे गेलो, बोटीमधनं पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर माझ्या बाजूला 2 ते 3 प्रेतं वरती आली. प्रेत? मग गेल्या 5 वर्षामध्ये कोणती गंगा साफ केलीत तुम्ही? गंगेवरती घाट करायला नव्हते सांगितले, गंगा साफ करणार होता तुम्ही, काही नाही केलं. त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या बैठकीलाही आजपर्यंत कधी पंतप्रधान गेले नाहीत. जे सांगत आले सगळं झोट, सगळ्या गोष्टी खोट्या सांगत आल्या. सत्यवरती आल्यावरती याच लोकांनी सांगितलं होतं की प्रत्येक खासदारांनी म्हणे गाव दत्तक घ्यायचं. नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येकाने आपलं गाव दत्तक घ्यायचं आणि तुम्हाला जो खासदारकीचा फंड मिळतो त्या खासदारकीच्या फंडामधनं ते गाव सुधारवायचं. मला आठवत नाही तुम्हाला, मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना ते आठवत असेल. अगदी सुरुवातीला तरी सांगितलं की आल्यावरती पहिल्यांदा सर्व खासदारांनी आपापलं गाव पहिलं सुधारवायचं. मी आता तुम्हाला नरेंद्र मोदी यांनी जे गाव घेतलंय ते गाव दाखवणार आहे.
स्वतः पंतप्रधानांचे त्यांनी दत्तक घेतलेलं गाव काय परिस्थिती ती बघा. हमारे गांव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा, मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा, मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्या सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है, और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है, और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे, और पंचायत घर के लिए बोले थे, मगर किसी बिंदु पर काम नहीं हुआ. इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं. एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जाते थे, खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो गया, लेकिन विकास में बहुत से अड़चने हैं, नहीं हो पाई है. इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है. लोग ठेगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं. अभी तक नाला उसे ही पड़ा हुआ है, नहीं बना. नाला नहीं लगल बटला, मोदी गोद ले बाहन, कोनो चीज का सिस्टम नहीं बटला. गांव भरे के आगेपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा. नाला में अपना कचरा बा, इतना बा कि जनता आवता है, मच्छर काटता, हिल्ला में कचरा में सब आवता जाता. सड़क का पानी कुआं में चल जाता है, वो कुआं का पानी जनता उठा के पियता, ते बीमारी का घर बा. मी हे 3-4 वेळा ऐकलंय म्हणून मला माहिती आहे ते काय म्हणतायत त्या. त्यांनी असं सांगितलं, रस्त्यावरचं नाल्याचं पाणी विहिरीमध्ये जातं आणि ते विहिरीतलं पाणी आम्ही पितो, त्याच्यामुळे इथे रोगराई पसरते. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेलं गाव. आता मी तुम्हाला पुढचं गाव जे दाखवणार आहे ते नरेंद्र मोदींचं स्वतःचं गाव दाखवणार आहे. जिथले ते मतदार आहेत त्या गावाची मी परिस्थिती आता तुमच्या समोर ठेवणार आहे. ते गाव दाखवा. मरी गया. समस्या ये है कि रहने के लिए मकान नहीं, तो सोच रही थी समस्या कहाँ से होगा. ये लड़कियां हमें ले जाएंगी कि ये कहाँ रोज जाती हैं सुबह सुबह शौच करने. चले आओ बच्चों, ले चले, जरा दिखाएं. यहाँ पे जाते हैं. ये आप लोगों का टॉयलेट ओपन संडास ग्राउंड है. हाँ. अच्छा, मकान में, भाड़े के मकान में भी शौच नहीं. अब क्या क्या सफाई है, क्या व्यवस्था है सफाई की? क्योंकि सफाई नहीं है आपके जो गाँव में, और रोहित समाज में गटर भी खुली है. छोटी छोटी लड़कियां, वो बड़ी बड़ी उम्र लायक बहनों, वो खुले में जाती है. रोज टॉयलेट करने आते हैं. हाँ. अम्मा, संडास नहीं है आपके घर में? ना. आप वार्डनगर की वासी हैं? हाँ. आपके देखिए वादा किया था घर घर सबको घर अपना घर होगा. तो ये यहाँ चुनाव आई तब अब याद आया कि अपना पुराना घर गाँव देखे वडनगर. पर हमको तो कभी घर का वादा ही किया, घर दिया नहीं. मोदी जी के लिए क्या संदेश है भाई? टॉयलेट बनवाए? हाँ. त्याचं शेवटचं वाक्य होतं, मोदीजी के लिए क्या संदेश है, टॉयलेट बनाए. त्या मुली म्हणतात हां. हा माणूस जिथून आला तिथल्या गावाची परिस्थिती जर ही असेल तर देशाची परिस्थिती काय असेल याचा विचार करा. त्या दिवशी मला मी जी गोष्ट दाखवली, बिहारमध्ये जाऊन यांनी सांगितलं की आम्ही एका आठवड्यामध्ये 8.5 लाख संडास बांधले. 8.5 लाख संडास एका आठवड्यात. म्हणजे साधारणपणे मिनिटाला 84 संडास झाले आणि सेकंदाला 7 संडास. काही थापा मारायला काही मर्यादा आहेत की नाही? आणि कशासाठी तुम्ही थापा मारताय?
या देशाने तुमच्या हातामध्ये बहुमत दिल्यानंतर तुम्हाला थापा मारायची वेळ येते या देशात. 5 वर्ष कशावरती काढलीत तुम्ही? पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालण्यात काढलीत, इंदिरा गांधींना शिव्या घालण्यात काढलीत. हे जे आज सांगतायत ना नरेंद्र मोदी स्वतः, मी प्रधान सेवक आहे म्हणून, हे प्रधान सेवक ही गोष्ट देखील पंडित जवाहरलाल नेहरूंची होती. दिल्लीमध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे स्मृती भवन आहे त्या स्मृती भवनामध्ये एक मोठी पाटी आहे आणि त्याच्यामध्ये तरी असं नेहरूंचं एक वाक्य लिहिलंय कि इस देश की जनता मुझे प्रधानमंत्री करके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथम सेवक करके बुलाए. ते प्रथम सेवकचं यांनी प्रधान सेवक केलं. कॉपी तर त्यांचीच करणार. डोळ्यासमोर काय नेहरूच होते, डोळ्यासमोर काय इंदिरा गांधीच आहेत अजूनही. आणि नुसतं खोटं बोलता तुम्ही. आणि खोटं ते खोटं वर म्हणजे तुमच्या जे काही तुमचे मित्र परिवार आहेत यांच्यामध्ये सगळा अख्खा धंदा वाटायचा आहे का तुम्हाला या देशाचा? आज किती योजना यांनी सांगितल्या मला सांग. ती एक गॅसची योजना सांगितली, काय तिचं नाव, उज्ज्वला. ज्या वेळेला काँग्रेसच्या काळामध्ये ज्या वेळेला गॅसच्या किमती वाढल्या त्यावेळेला या लोकांनी रस्त्यावरती आंदोलनं केली होती. दिल्लीमध्ये सिलेंडर फेकले होते. पोलिसांनी जिकडे अडवलं तिकडे सगळे सिलेंडर फेकले. काँग्रेसच्या काळामध्ये 410, हे 2014चा आकडा सांगतो मी तुम्हाला, 2014चा, ज्याच्यानंतर हे सत्तेमध्ये आले. 2014ला त्यावेळेला आकडा काय होता गॅस सिलेंडरचा, काय झाला होता, किती पैसे झाले होते त्याचे? 410 रुपयाला मिळत होता. आणि आज कितीला मिळतोय? जवळपास 750, 800. आणि ज्यांनी सबसिडी, ज्यांनी सरेंडर केलेली आहे त्यांना 900, 950. प्रत्येक पेट्रोल पंपावरती ज्या जाहिराती लावल्या की इतक्या कोटी लोकांना आम्ही सिलेंडर वाटले, त्यातल्या फक्त एका गावाची तुम्हाला झलक दाखवतो काय परिस्थिती आहे ती. जरा एक मिनिट पॉज कर. हे जे नाव बघताय तुम्ही, गुड्डी देवी, ही जी गुड्डी देवी जे नाव तुम्ही आता वाचलत, ही या योजनेतली पहिली स्त्री आहे जिला नरेंद्र मोदींनी व्यासपीठावरती ही योजनेचं पहिलं सिलेंडरचं गोष्ट दिली. पुढे आहे ते बघा. गुड्डी देवी कहती है कि पैसा नहीं तो लकड़ी नहीं, लकड़ी नहीं तो खाना नहीं. उज्ज्वला योजना देश की 5 करोड़ बीपीएल महिलाओं को गैस कनेक्शन देने की अब तक की सबसे बड़ी योजना. हमको बहुत तकलीफ होता है जी. लकड़ी ले आना पड़ता है, गोईठा पाथ कर उसको सुखाकर उसको चूल्हे में जलाकर धुआं धक्कड़ लगता है. न पैसा कहाँ पाएंगे कि हम हर महीना भराएंगे. 520 रुपया उस समय हम लोग को दिए हैं तो 500 से 800 रुपया, 800 रुपया, 1000 रुपया, 1000 रुपये से 770 रुपये लग रहे हैं. ₹500 हो जाएगा तो हम गैस पर गाय का पखेव बना लेते हैं. उज्ज्वला योजना में लगभग 30% लोग जो कि गैस रेगुलर लेते हैं, बाकी जो अदर्स कस्टमर हैं, सामान्य कनेक्शन वाले हैं, वो लोग 50 से 60% लोग जो रेगुलर गैस ले रहे हैं.
पैसा रहेगा तभी तो भरवाएंगे। गैस खत्म हो जाता है, पैसा नहीं पास में होता है तो लकड़ी बनाते हैं, और जब पैसा आता है तो भरवाते हैं। हे बीबीसीने केलेले आहेत या सगळ्या, हे आपण केलेल्या नाही आहेत। आज ही परिस्थिती गावागावांमध्ये आहे आणि खोट्या जाहिरातींवरती, पेट्रोल पंपावरती जाहिराती लावतायत की इतक्या करोडो लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिले। भाऊ परवडत नाहीत, आणि त्यांना जर परवडले असते तर ह्याच्या आधीच नसते का घेतले। पण आज इतके भाव वाढले गॅस सिलेंडरचे, ज्या वेळेला 410 रुपये 2014ला ज्या वेळेला भाव होते त्यावेळेला हेच भाजपवाले काय सांगवते बघा। अभी अभी एलपीजी के रेट्स को बढ़ाया गया है। अब एलपीजी के सिलेंडर के दामों में और भी वृद्धि की गई है। महिला मोर्चा देश भर में, हर जिले में, हर मंडल में महिला विरोधी नीति के विरोध में प्रदर्शन करेगी। एलपीजी के बड़े दामों के खिलाफ प्रदर्शन होगा। इस सरकार की संवेदनहीनता की भी बड़ा गाइछा है कि गूंगी बहरी सरकार को कुछ सुनाई नहीं देता। जून 2004 में एलपीजी का सिलेंडर था 261 रुपए 60 पैसे का, और आज दाम हुआ 399 रुपए, और उस पर भी 11 रुपए 42 पैसे का कमीशन बढ़ा दिया, तो दाम हो गया 410 रुपए 42 पैसे। ये सरकार कब तक चलेगी ये अब कोई नहीं जानता। इस सरकार की जीवन सीमा अब समाप्ति पे आने वाली। आज भी गैस के सिलेंडर में बिना सब्सिडी के 26 रुपए के दाम में और वृद्धि हो गई है। पहाड़ों की जनता, हिमाचल की जनता महंगाई से परेशान है, देश भी परेशान है। मैं आशा करूंगा कि प्रधानमंत्री जी देश की स्थिति को गंभीरता से ले और दाम बढ़ाए हैं उसको वापस करें। विरोधी पक्षामध्ये असताना काय काय गोष्टी बोलून ठेवल्या या लोकांनी। दर वर्षाला आम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 2 कोटी लोकांना रोजगार। मी मध्यंतरी माझ्या भाषणामध्ये बोलताना मी जरा थोडासा आकडा चुकलो तो। दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार म्हणजे साधारणपणे 5 वर्षामध्ये 10 कोटी लोकांना रोजगार। 10 कोटी लोकांना रोजगार याचा अर्थ साधारणपणे घरामध्ये 4 माणसं पकडली तर 40 कोटी लोकांची पोटं भरणार होते। काय झालं त्या योजनांचं? आज कोणत्याही योजनांवरती नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीयेत। त्यांच्या जाहीर सभांमधनं आज भाषण करतायत, देशभर बोलतायत, पण देशभर ते कोणत्याही त्यांच्या 5 वर्षातल्या कोणत्याही योजनेवरती ते बोलायला तयार नाहीयेत, अजूनही बोलत नाहीयेत। जेवढ्या काही योजना त्यांनी सांगितल्या होत्या काही नाही झालं। त्या मेक इन इंडिया काय ते काय कुठचं मेक इन हेच ना, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, अनेक मुलांनी तिकडे भरले, फॉर्म भरले, सगळ्या एका अपेक्षेने गेली सगळी मुलं। काय झालं असेल मला जरा सांगावं। एक माणूस येतो, पंतप्रधान येतो, एक या देशाला स्वप्न दाखवतो, त्या मुलांना किंवा त्या मुलींना
त्याला काय बरं वाटलं असेल की नाही 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 माझ्या हातात नवीन योजना येणार,